एक नाही दोन नाही सलग 5वा वर्ष कोपरूल ते एकविरा आईची भव्य बाईक रॅली। आज पुन्हा एकदा 100 पेक्षा जास्त बाईकच्या आवाजाने सगळा परिसर दणानून जाणार होता। गुड मॉर्निंग गाईज, सकाळ सकाळ तयार झालो कारण आज जायचा होता एकविरा आईच्या दर्शनाला, ते पण बाईकने। सगळ्यात आधी बाईकला झेंडा लावला, आई एकविरा प्रेमीचा स्टिकर लावून बाईक रॅलीसाठी रेडी केली। आपला आजचा रॅली पार्टनर विदाला घेतला, मग निघालो कोपरुली कोलीवाड्यातल्या एकविरा आईच्या मंदिराकडे। मंदिरात सगळेजण जमा झाले होते, आरती सुरू झाली। आपणही आईची आरती घेतली। आरतीचा तो क्षण मनाला भिडणारा होता। आरती झाली, लगेच कोपरुली गणेश मंदिराजवळ सगळेजण जमा झालो। दादा सगळ्यांना रॅलीची सूचना देत होता। सगळं नियोजन झालं, आता रॅली सुरू करायची वेळ आली। निघण्याआधी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं, महाराजांचा आशीर्वाद घेतला, मग प्रवासाला सुरुवात केली। सगळे रायडर 2-2 लाईन मध्ये अगदी शिस्तीत पुढे जात होते। राईड करताना बाईकला लावलेला महाराजांचा भगवा झेंडा आणि आईमाऊलीचा झेंडा अभिमानाने फडकत होता। बाईक चालवायला आपला जिगरी यार, त्याच्या मागे बसून आपण बाईक रॅलीचा फुल मजा घेत होतो। यापेक्षा अजून काय पाहिजे। एका बाजूला एकविरा आईचा जयघोष, दुसऱ्या बाजूला बाईकच्या हॉर्नचा आवाज। हळूहळू पुढे जात पेट्रोल पंपावर पोहोचलो, तिथे थांबलो। बाईक पार्क केल्या, आधी नाश्ता करायला थांबलो। इकडे रावणाने सॉरी विरूने 2-2 वडापाव घेतलेलं। अरे बाबा आम्हाला पण ठेव। तवरण राक्षसवलींची पोरं आली पाला। नाश्ता झाला तेवढ्यात आई एकविरा प्रेमीकडून आपला सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यांची अशी चर्चा चालू होती, तसं काय पेट्रोल पंपच विकत घेतील वाटतं। गन्ने का ज्यूस 20 रुपये किला, डिस्काउंट। आता निघलो एकविरा आईच्या मंदिराकडे। थोडा पुढे गेलो, समोर आला लोणावल्याचा घाट, नागमोडी रस्ता। घाट पार केला, पोहोचलो आईच्या कमानी जवळ। आईला भेटण्याची उत्सुकता आता अजूनही वाढली होती। मंदिराजवळ पोहोचलो, बाईक पार्क केल्या तेवढ्यात बँजूवाले आले। बँजू वाजायला लागला, मग का आपली पोरं कुठं ऐकतान। आई माऊलीच्या गाण्यावर नाचायला सुरुवात केली। सगळीकडे उत्साहाचं वातावरण, नुसती धमाल सुरू होती। नाचता कधी आई माऊलीच्या मंदिराजवळ पोहोचलो ते समजलंच नाही। सगळ्यात आधी आईचं दर्शन घेतलं। दर्शन झालं, पोरांचा जल्लोष मात्र अजून थांबला नव्हता। नुसती जोर घेतली होती पोराई, राडाच राडा। दर्शन झालं, नाचूनही झाला। आता निघलो जेवायला खाली। त्या दिवशी नाण्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण अजून 2-3 बकासूर बाजूला जेवत होते ना। जेवून झाला, आता निघलो घरी जायला। नेहमीप्रमाणे आई एकविरीच्या कृपेने या वर्षी देखील बाईक रॅली सुखरूप पार पडली। छत्रपती शिवाजी महाराज की